ठरलेला असावा. संवादावरून मला आणखी एक महत्वाचा मुद्दा आठवला. इंजिनिअरिंगची शाखा किंवा ब्रँच निवडताना पालक आणि मुलं कसा संवाद साधतात. हे तिथे तर संवाद नसतोच, तिथे फक्त आकडेवारी असते. हो ना, आजकाल बहुतांश वेळा फक्त पॅकेज किती मिळेल, प्लेसमेंट किती टक्क्यांची आहे यावरच शाखा ठरते. विद्यार्थ्याची आवड तिथे पूर्णपणे दुर्लक्षित केली जाते. आणि ही विद्यार्थ्याच्या भविष्यासोबत केलेली सर्वात मोठी तडजोड आणि चूक आहे. ट्रेंडिंग गोष्टी सतत बदलत असतात. हां, गेली 15 वर्ष कॉम्प्युटर सायन्स प्रचंड जोमात होतं. सर्वांना सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं. पण आता जनरेटिव्ह एआयमुळे कोडिंग आणि सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात पुन्हा वेगाने बदल होत आहेत बरोबर. आणि मुलं परत कोर इंजिनिअरिंगकडे वळत आहेत. म्हणून शाखा निवडण्याचा खरा आणि एकमेव वैज्ञानिक आधार हा विद्यार्थ्यांच्या 11वी आणि 12वीच्या आवडीच्या विषयांवरून असायला हवा. हे कसं काम करतं? याचा काही फॉर्म्युला आहे का? अतिशय सोपं आणि लॉजिकल सूत्र आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्समधील मेकॅनिक्स आणि हीट हे विषय खूप आवडत असतील, त्याला मशीन्स कशी चालतात यात रस असेल, तर त्याने निश्चितपणे मेकॅनिकल किंवा केमिकल इंजिनिअरिंगकडे जावं. एक मिनिट. इथे माझा एक आहा मोमेंट आहे. केमिकल इंजिनिअरिंग. हो, केमिकल. पण केमिकल इंजिनिअरिंगमध्ये तर केमिस्ट्री जास्त असते ना, मग मेकॅनिक्स आवडणाऱ्यांनी तिथे का जावं? नाही, हाच तर समाजातला सर्वात मोठा गैरसमज आहे. नावावर जाऊ नका. केमिकल इंजिनिअरिंग हे मुळात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाच एक भाग आहे. अरे चा. तिथे कारखान्यांमध्ये हीट ट्रान्सफर कशी होते, फ्लुइड मेकॅनिक्स कसं काम करतं, मोठे रिॲक्टर्स कसे चालतात याचा अभ्यास जास्त असतो. तिथे प्युअर केमिस्ट्री फार कमी असते. वाह, हे मला आजच समजलं. म्हणजे ज्याला केमिस्ट्री आवडते तो जर केमिकल इंजिनिअरिंगला गेला तर त्याची घोर निराशा होऊ शकते. नक्कीच होऊ शकते. तसंच जर विद्यार्थ्याला मॅथ्समधील कॅल्क्युलस आणि फिजिक्समधील इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आवडत असेल, तर त्यांनी इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा पर्याय निवडावा. आणि कॉम्प्युटर सायन्स. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना मॅथ्समधील परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी हे विषय खूप सहज जमतात, ज्यांचं लॉजिक आणि अल्गोरिदम समजण्याची ताकद पक्की आहे, त्यांनीच खऱ्या अर्थाने कॉम्प्युटर सायन्सकडे जावं. हे खूपच डोळे उघडणार आहे. म्हणजे खरं पाहिलं तर बाहेर शेकडो नावांच्या वेगवेगळ्या ब्रांचेस असल्या तरी मुळात इंजिनिअरिंगच्या शाखा फक्त 3च आहेत: कम्प्युटर, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल. अगदी बरोबर आहे. बाकी सगळ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, AI, डेटा सायन्स, रोबोटिक्स या सगळ्या शाखा या 3 मूळ शाखांमधूनच निर्माण झालेल्या उपशाखा आहेत.